यावेळच्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदा बघायला मिळालं की उमेदवारी नाही मिळाली, एबी फॉर्म साठी लोक उमेदवार गळा काढत होते. हे पहिल्यांदा चित्र महाराष्ट्रामध्ये दिसतंय. ह्या चित्राकडे तुम्ही कसं बघताय? पहिल्यांदा म्हणताना सेवा आणि सेवेची संधी मिळाल्या म्हणून रडणं, आक्रस्ताळेपणा, हे त्यांच्या भाषेत मी बोलतोय. हे मेव्यासाठीच रडणं आहे. मेव्यासाठी रडणं. हे कुठं रडणं झालंय बघा, हे भाजपमध्ये झालंय. हा, कारण भाजपचं तिकीट म्हणजे आता येणं केलं प्रकाराने निवडूनच यायचं. म्हणजे आपण आलोच निवडून. यशाचा तो एक गुरुकिल्लीच होती. काँग्रेसमध्ये तिकीट कुणी मिळालं नाही किंवा राष्ट्रवादीत मिळालं नाही किंवा उभाटा शिवसेनेचं मिळालं नाही, पण कमी वाईट वाटणं, मला संधी दिली पाहिजे होतं म्हणणं, किंवा एखाद्या बाह्य कारणानं किंवा एखाद्या काही निकष लावण्यानं मला बसू शकलो नाही किंवा तो माझ्यावर अन्याय झाला, हे वाटणं वेगळं. आणि प्रत्यक्ष रडारड, ही केळसवाणी रडारड सुद्धा महाराष्ट्रानं पाहिली. आणि कुठलाही सर्वसामान्य माणूस त्याबद्दल चांगलं मत व्यक्त करत नव्हता. सहज उत्स्फूर्त म्हणजे टीव्हीवरती दाखवायचे, ह्याच्याला रडतेस काय, तुला म्हणजे काय झाले, असं बघणारा माणूस तो कोणत्याही विचारसरणीचा असो त्याला सांगते तो हे करत नव्हता. पाटील पाटील घेऊन आला पाटील की. Presented by Bakey's Bakery.